नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण काय पाहत आहोत बघा. इथे ना आपली जी कृष्ण आहे ती चांगले वागण्याची धडे देत आहे पूजाला ती समजवत आहे. आजपर्यंत तू इतक्या चुका केल्या, दर महिन्याला सण येणार, प्रत्येक महिन्याला तू असाच सणाचा हिरमोड करणार आणि माझा हक्क माझा अधिकार म्हणत पूजेला पहिला मान मिळवण्याचा प्रयत्न करणार. अगं, मान चांगल्या वागण्याने मिळतो, चांगल्या हेतूने मिळतो. तू जे करत आहे ते ओरबडण्याचा प्रयत्न, त्याने तुला कसा चांगला मान मिळणार आणि कशी तू सुखी राहणार. प्रत्येक महिन्याला सण कशासाठी येतो? आनंदासाठी, सुखासाठी. प्रत्येकाने आनंदी राहावं, सुखी राहावं याच्यासाठी येतो ना. सगळ्यांसमोर कृष्ण तिला चांगले शिकवणीचे धडे देत असते आणि त्याच वेळेला ती फक्त रागानेच पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे कोणीही पूजाच्या बाजूने बोलताना दिसत नाही. कृष्ण जे बोलते ते सगळेजण ऐकत असतात. आता आपला दुष्यंत ना घरात जाऊन एक क्रीम घेऊन आलेला असतो आणि आपल्या कृष्णाच्या हाताला ती क्रीम चोळून देत असतो. तर ती त्याला म्हणत असते की अहो, इथे सगळेजण आहे, सगळ्यांसमोर माझ्या हाताला असं कसं हे करताय. तर ती जेव्हा लाजते ना त्यावेळेला आपला कृष्णाला दुष्यंत म्हणू लागतो, हे बघ, कोण काय म्हणते, कोण काय बघते, मला काही त्याची पर्वा नाही. आणि तू माझी बायकोच तर आहे, तुझीच तर काळजी घेतोय. माझं पण कर्म आहे ना की आपल्या बायकोची काळजी घेणं, तिला काय हवं नको ते पाहणं. फक्त सत्यवान आणि सावित्री यांच्या कथेनुसार फक्त सावित्रीनेच सगळं करायचं, सत्यवानाचं काही काम नाही का. आता इथे सगळेजण ह्या दोघांमधला हा छोटासा जो प्रसंग आहे तो सगळेजण एन्जॉय करतात. खरंच नवरा बायकोतलं नातं असं सुंदर असायला हवं आणि ते बराबरीचं असायला हवं. एकाने खूप राबायचं, एकाने फक्त त्याची मजा घ्यायची, यात काही अर्थच नाही. तर आपण इकडे पाहतोय आता सगळ्या बायका पूजेला जात असतात आणि पूजा आणि आपल्या कृष्णा यांच्यामध्ये पण आपल्याला थोडीशी चुरस पाहायला मिळणार. पूजाचं मात्र संताप झाला आहे. कृष्णा मात्र आपल्या नवऱ्यासोबत इतके चांगले क्षण एन्जॉय करते हेही तिला पाहावेनासे झाले. तिच्या मनातला तो राग कुठे खतखततोय तोही आपल्याला पुढे पाहायलाच मिळणार आहे. तर आता कृष्णा रात्री झोपायच्या वेळेला पाणी घेऊन आपल्या खोलीत येते आणि दुष्यंत छान प्रकारे पुस्तक वाचत बसलेला असतो. तर कृष्णाच्या हातामध्ये एवढा जड पाण्याचा जग पाहिल्यानंतर आता इतका जोरात तिला रागवतो की तुझ्या हाताला इतकं लागलं आहे, इतकं दुखतंय, तरी त्याच्या हानी तुला कामं करायची, दुसरं कोण नाही का आपल्याकडे कामं करायला, का तू स्वतःवरच सगळे कामं ओढवून घेते आणि स्टंट मारत बसते. तर इथे तो तिच्यावर रागवतो की कुठलंच काम करू नको. पण ती म्हणते अहो, हाताची जखम बऱ्यापैकी बरी झाली, एवढी खोलवर लागलीच नव्हती. तर तो म्हणतो तुला स्वतःची अजिबात काळजी नाही, तू पाण्याचं जग पहिले खाली ठेव आणि बघू बरं. तर तो फुंकर मारून त्या हाताला पाहू लागतो. आपली कृष्णा मात्र भावूक होऊन त्याला म्हणू लागते, किती काळजी करता हो तुम्ही माझी, तुम्ही फुंकर मारली आणि माझं दुखणं वेदना सगळ्या काही गेल्या. आणि दुष्यंत म्हणतो जर माझ्या हाताला लागलं असतं तर तुम्हाला काही करू दिलं असतं का, तेव्हा पण तू माझ्या अशीच चिडले असते. तर आता इथे कृष्ण म्हणू लागते, तुम्ही नाजूक माणूस, मी कशी एकदम कडक, मला सगळं काही सहन होतं, तुम्हाला होत नाही म्हणून तुमची मी इतकी काळजी घेते. दुष्यंत म्हणतो काही नाही, तू स्वतःची पण काळजी घ्यायला हवी, दुसऱ्यांची सतत काळजी विचार करशील, स्वतःबद्दल कधी विचार करणार, कधी काळजी घेणार स्वतःची. बरं असं म्हणत कृष्ण त्याला शांत करते आणि म्हणू लागते तुम्हाला सगळ्यांची काळजी, सगळ्यांची वेदना सगळं काय दिसतंय, मग तुम्हाला तुमच्या आईबद्दल काही दिसत का नाही. ती किती बिचारी तुमच्यासाठी इतकी आसुसलेली आहे, प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी ती बदलली, स्वतःसाठी प्रयत्न करते. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवत नाही आहे का. आज माझ्या पायांना पण लागले, तेव्हा पण किती काळजी घेत आहे. मला म्हणजे पूजेसाठी बाहेर गावापर्यंत जायला नको म्हणून त्यांनी दारातच सगळं काही आणून माझ्यासमोर थाटलं. त्या माझी काळजी करतात, मला आईसारखी माया करताय, माझी आईची जागा रिकामी होती ना ती भरून काढताय. तरी ते दुष्यंत म्हणतो झालं, सुरुवात झाली. तर ती म्हणते नाही हो, सुरुवात नाही, तुम्ही अजून किती वेळ आणि किती काळ घेणार आहे. तुम्ही पण आता विचार करायला हवा, त्या स्वतःला किती बदलताय, स्वतःसाठी बदलल्या, त्या तुमच्यासाठी बदलल्या, तुम्ही त्यांच्याशी बोलावं म्हणूनच हे सगळं करतायत ना. तरी ते पुन्हा दुष्यंतचं तेच रडगाणं, थोडा वेळ हवा आहे, थोडा वेळ हवा आहे. तर कृष्णा म्हणते अजून किती वेळ घेणार आहे ह्या सगळ्या गोष्टींना विचार करायला. मात्र आपल्याला हेही पाहायला मिळते की पूजा अजूनही त्याच विचारात आहे. तिचा झालेला अपमान तिच्याच्याने सहन होईना झाला आहे आणि मग ती विचार करता करता इतकी संतपलेली असते. दिवसभर घरामध्ये एकटीच असते आणि तो तिचा नवरा समर, तो दिवसभर घरी नाही. एवढं सगळं प्रकरण घडल्यानंतर दिवसभर बाहेर आहे. तिचा तो मात्र एवढा क्षणभरही विचार करत नाही. ह्या गोष्टीने ती संतापून गेलेली आपल्याला पाहायला मिळणार. आणि ज्या वेळेला तो घरी येतो त्यावेळी त्याच्यावरती जणू काही तो एकदम नोकरी किंवा कुत्र मांजर त्याच्यासारखी त्याच्यावरती व्यायाम करायला सुरुवात करते. तर आपण इथे पाहू शकतो की त्याला ती म्हणते युजलेस
तू माझा एवढा एवढा विचार केला नाही, दिवसभर बाहेर मित्रांसोबत उंडरत राहिला आणि मी तुझी बायको खोलीमध्ये एकटीच बसली, हे नाही जाणवलं तुला? बस, खटका उडाला. आता हिला हिची लायकी दाखवायची वेळ आलेली आहे. समर आता तिचं सगळं काही बोलणं ऐकून घेतो आणि तिला आता तो सुनवायला सुरुवात करतो की तोंड सांभाळून बोलायचं. मी नवरा आहे का, मी तुझा हाताखालचा मांजर किंवा असं बोक्का नाही. तू माझ्यावरती कितीही डाफ राहिला आणि मी तुझा नवरा याने तुला सांगतोय की तुला ह्या घरात मी कशासाठी आणलं आहे एवढं लक्षात ठेवायचं. तुझा आवाज आणि तुझा हा जो तोर आहे हा कमी लेवलमध्ये ठेवायचा आणि जाणीव राहू द्यायची का मी तुझा नवरा आहे, तू माझा नाही. आणि राहिला विषय, तुला या घरात मी कशासाठी आणलं आहे ते लक्षात ठेवायचं. माझा अपमान, माझा बदला पूर्ण करण्यासाठी, माझ्यावरती चिडण्यासाठी नाही. स्वतःच्या चुकीचा स्वतः हरली त्या गोष्टीचा आरोप माझ्यावर दरवेळ ठेवते, माझ्यावरती डाफरतेस. आपण हे इकडे आता पाहू शकतो. आपला दुष्यंत आता थोडा वेळ मागतोय म्हटल्यानंतर तो तिला म्हणतो की मी नक्की बोलेल ह्या विषयावरती, थोडासा वेळ हवा आहे. एवढा आपण वेळ नाही घ्यायचा की म्हातारा होऊन जाशील. तर तो हसू लागतो कृष्णाच्या ह्या बोलण्यावरती. आता विषय निघाला आहे पूजा आणि समर ह्या विषयावरती. तर हे दोघंजण आयुष्यभर आपल्याला असाच त्रास देणार का? आपला संसार कधी फुलणार? तर इथे आपली कृष्णा म्हणते होणार, त्यांच्यात पण बदल होणार. पण मला काय वाटतं माहिती का, त्यांच्यामध्ये आपल्यासारखं प्रेम नाही, माया नाही. ते फक्त आणि फक्त एकमेकांसोबत बदला घेण्यासाठी किंवा नाही आपण म्हणतो टेम्पररी नातं आहे त्यांचं. त्यांच्या नात्यात खोलवा नाही, गोडवा नाही, त्यांच्यामध्ये एकमेकांसाठी ओढ नाही. फक्त आणि फक्त सुडाची भावना घेऊन त्यांनी ह्या दोघांनी नातं जुळवले आणि ते नातं त्यांना टिकवून किती दिवस ठेवता येते हा पण मोठा प्रश्न आहे. आपल्यासारखं जर त्यांचं जर नातं असतं तर मी मान्य पण केलं असतं, पण अजूनही त्यांच्यामध्ये आपल्यासारखं नातं निर्माण झालेलं मला दिसत नाही. आणि मला आता त्या दोघांनाही वटणीवर आणायचे. जसं की आपण पाहतोय बाळजाबाईमध्ये भरपूर फरक झाला, बदल झाला आणि तोच बदल मला त्या दोघांमध्येही बघायचा आहे. तर आपण इकडे पाहतोय तो बदल यांच्यात कसा दिसेल हे मात्र एकमेकांवरती इतके संतापलेले, चिडलेले, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप लावताना आपण पाहतोय. आता तर समरची ना ती आपण म्हणतो ना की एक लेवल असते कोणी काही सहन करण्याची, ती लेवल त्याची ती क्षमता संपलेली आपल्याला पाहायला मिळणार. इथे मात्र आता त्याने बायकोच्या गालाला स्पर्श करत, तो दाबत तिच्या केसांना तो एकदम कचकटून पकडतो आणि तिला लायकी दाखवत म्हणू लागतो की हे बघ, तू दरवेळेला माझ्यावरती एकदम संतप्ती, चिडती, मला काहीही बाही बोलते, तुला नवरा आहे मी, हे सुद्धा तुझ्या लक्षात राहत नाही. तुझ्या अवकातीत, तुझ्या लेवलमध्ये राहायचं आणि तुझा जो राग, तुझं जे काही असेल ना ते तू पाहायचं कसं करायचं आणि कसं नाही. हारली म्हणून माझ्यावरती खापर फोडायचं नाही. प्रत्येक वेळेला तू माझ्यावरती खापर फोडते आणि एक नवरा म्हणून आता तो इतका चिडला आहे. बायकोने असं अपमान करणं नवऱ्याचं हे तर चुकीचंच आहे आणि ते चूक दरवेळेला पूजा करते, त्याला इतकी चिडून देते ती आणि चिडलेला हा नवरा मग हात उचलण्यापर्यंत त्याची मजल जाते आणि ती जाऊनच नाही. असं जर वाटत असेल तर आपण प्रेमाने, समजदारपणे वागायला हवं. एकमेकांमध्ये तसं नातं पण निर्माण करायला हवं की आपला नवरा आपल्या वरती इतका संतपून हात उचलेल इथपर्यंत तो पोहोचावा. आणि मग तुमच्या नात्याला अर्थ तरी काय? फक्त एकमेकांसाठी ते आपण म्हणतो ना फक्त पैशासाठी किंवा हव्यासापोटी ते दोघंजण एकत्र आलेले आपल्याला दिसतंच आहे. त्यांच्यातलं नातं, त्यांच्यातलं प्रेम ते जाणवतच नाही. आणि समर तिला म्हणतो की मला नाही वाटत तू माझ्याशी खरं प्रेम करते, तू फक्त ह्या ऐशो आरामासाठी तू माझ्याशी लग्न केलेलं आहे हे मला माहिती झालेलं आहे, असं म्हणून तो तिला धुडकवून लावतो. आता तर आपण इकडे हेही पाहतोय की बाळजाबाई तिच्या खोलीत असताना तिथे दुष्यंत जातो. दुष्यंतला पाहून बाळजाबाईला असं वाटतं की हा आढळरावांना भेटायला आला आहे. तर ती त्याला सांगू लागते की आढळराव आता खोलीच्या बाहेर शतपावली करायला गेले, तू त्यांना भेटायला बाहेर जा. तर आता इथे दुष्यंत म्हणतो की मी त्यांना नाही तर तुम्हाला भेटायला आलो, तुमच्याशी बोलायला आलो, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर ती ऐकत असते, तो बोलत असतो. तो तिला म्हणू लागतो की तुमच्यातला झालेला बदल मला जाणवतोय आणि तो माझ्यापर्यंत पोचतोय. तुम्ही किती छान प्रकारे काळजी घेताय कृष्णाची, घराची, सगळ्यांची. तुमच्यातला हा बदल पाहून मला खरंच खूप भारी वाटते आणि हळूहळू माझं मन बदलायला मला थोडा वेळ हवा आहे ना. माझं पण मन बदललं की मी तुमच्या म्हणजे भावना पुन्हा पूर्वीसारखे समजून घेऊ शकतो किंवा मी आई म्हणून हाक मारू शकतो तुम्हाला, असं मला वाटायला लागले. फक्त थोडासाच अजून वेळ हवा आहे, असं म्हणत तो आईचे आभारही मानतो की तू इतकी छान स्वतःला बदलते, सगळ्यांची काळजी घेते. कृष्णाला मात्र पुन्हा जर आयुष्यात कधी त्रास झाला तर मी तुमच्याकडे पुन्हा कधीच परत येणार नाही. आपली वाट बंद करू नका, अशीच चालू ठेवा निरंतर. आणि आपल्या ह्या दोघांच्याही प्रयत्नांना यश नक्की मिळेल आणि एक ना एक दिवस आपण दोघं पूर्वीसारखी आई आणि मुलाचं नातं जोडू शकतो. तर आपल्यातला हा जो
दुरावा आहे तो कमी करण्यासाठी तुमचं हे जे सतत चांगलं वागणं आहे ते मला कळतं की एखादी व्यक्ती थोडाच वेळ चांगलं वागू शकते, पण तुम्ही खूप छान प्रकारे खूप दिवसापासून चांगलं वागताय हे मला दिसत पण आहे. असं म्हटल्यानंतर इतकं कौतुकाचं वाटतं ना आपल्या बाळजाबाईला. आपला मुलगा आपल्याला बोलायला, आपल्याशी बोलण्यासाठी, भेटण्यासाठी आला आहे ह्या भावनेनेच तिला इतकं डोळ्यात असं टपटप पाणी येऊ लागतं आणि दुष्यंत त्याच्या मनातल्या भावना सांगून आईला तिथून निघून जातो. मात्र आई त्याची इतकी खुश होते, तिला तर असं झालं आहे माझा आनंद कुठे ठेवून कुठे नाही, गगनात मावेना, स्वर्गात जाईना, धरतीवर ठेवता येईना, काय करावं आणि काय नाही असं होऊन बसले बाळजाबाईला. इतका आनंद झालेला आहे आणि तिचे जे भावुक क्षण आहे आपल्याला तेव्हा मनाला स्पर्श करून जातात. आता सकाळी आपली कृष्णा आहे ती नेहमीप्रमाणे स्वयंपाक करायला, नाश्ता बनवायला किचनमध्ये असते. तर आता ती तिच्या कामात असताना अचानक बाळजाबाई येते आणि तिला घट्ट अशी मिठी मारते. तिचं ती मिठी मारण्याचं कारण तर काही कळेना की बाळजाबाईंना काय झालं एवढं सकाळी सकाळी एवढ्या इमोशनल होऊन त्या मिठी मारते. तर ती त्या बोलता आनंदाने म्हणते की मला किती आनंद झाले, तुला काय सांगू, कुठे ठेवू माझा आनंद, मला तेच समजेना. तर बाळजाबाईंचा इतका आनंद पाहून कृष्णाला तर मात्र काहीच कळेना की काय घटना घडली बुवा आता एवढा आनंद होण्यासारखं. तर बाळजाबाईंना ती म्हणते की मला कळलं तुम्हाला खूप आनंद झाले, पण काय झालं ते तर कळू दे मला. तर आता म्हणते की बाळजाबाई तुला नाही माहिती. तर कृष्ण म्हणते नाही. तर आता इथे बाळजाबाई सांगू लागते की रात्री माझ्या खोलीमध्ये दुष्यंत आला होता, त्याने माझ्याशी खूप प्रेमाने बोलणं केलं, माझ्याशी बोलायला तो आलेला, तिथे माझ्याशी संवाद त्याने साधला आणि आमचा मधला तो दुरावा आहे ना तो थोडासा कमी करण्याचा प्रयत्न त्याने स्वतःहून दाखवला. आणि तो मला म्हणाला की असंच जर चालत राहिलं तर मी तुम्हाला पूर्वीसारखं आई मानेल आणि आपल्यातलं हे जे दुरावा निर्माण झालेलं नातं आहे ते पुन्हा एकदा जुळू शकेल. मला खरंच खूप भारी वाटते, हे सगळं तुझ्यामुळे घडले. तू जशी म्हणायची ना की एक ना एक दिवस दुष्यंत पुन्हा वापस येईल आणि मलाही आता ते खरं वाटू लागले. माझा हा जो प्रयत्न आहे आणि तुझी जी इच्छाशक्ती आहे ते दोघंजणं मिळून आपल्याला आपली हवी असणारी गोष्ट पुन्हा मिळवून देऊ शकतील. माझं दुष्यंत मला परत मिळेल ही जी आशा तू मला दिली आहे ना ती आता मला खरी वाटू लागली. आता इथे कृष्णा मात्र म्हणू लागली की मला माझी पण आई मिळाली आहे आणि ती माझी आई म्हणजे तुम्ही आहात आणि तुम्ही मला कायम असंच प्रेम देत राहाल ना, माझ्याशी असंच नेहमी वागाल ना, असं म्हणत एकदम भाऊक आपली कृष्णाही होते. तर बाळजाबाई म्हणते मला माझी लेक पण मिळाली आहे आणि हळूहळू मला मुलगा पण मिळणार आहे. या दोन्हीही गोष्टींचा आनंद खरंच खूप छान आहे. मला आयुष्यभर हे जीवन आनंद हवा आहे आणि तो तुम्ही दोघं मिळून मला आयुष्यभर द्याल याची शाश्वती पण आहे. तुला मी कधीच दूर अंतर देणार नाही आणि तुझ्यापासून कधी दूरही जाणार नाही माया करण्यापासून, असं म्हणत असं हात फिरवते आणि तिला जवळ घेते. आता आपली भामटी जी आहे ना पूजा, ती तिच्या नवऱ्याशी म्हणजे समरशी पुन्हा एकदा छान गोड बोलण्याचा प्रयत्न करताना दिसते आणि नवऱ्याची समजूत काढते की अजून तुम्ही माझ्यावर रागवलात का, माझ्यावर चिडले नाहीत ना. तर तो म्हणतो का. तर ती म्हणते की मला माहिती की तुम्ही माझ्यावर काल चिडले, मलाही माफ करा, सॉरी. मला खूप राग आला होता की आपला दरवेळीप्रमाणे हा पण प्लॅन फसतच चालला आहे आणि प्रत्येक प्रयत्न करतो तो प्रत्येक प्रयत्न फसून जातो, त्याच्यामुळे माझा संताप चिडचिड होऊ लागली आणि त्याचा राग मी तुमच्यावर काढला, सॉरी. तर तो म्हणतो की दरवेळेला असंच करणार आणि तुमचे राग माझ्यावरच निघणार, हे चालणार नाही, लक्षात ठेवायचं आणि नीट राहायचं, नीट वागायचं, मला गृहीत धरायचं नाही तर मला माझा काटा काढता येतो. तर इथे त्याला ती सॉरी म्हणते आणि म्हणू लागते की बघा माझ्याकडे आता एक प्लॅन आहे, त्या प्लॅनमुळे तर 100% ही जी कृष्णा आहे ना ती म्हणजे हारणार. तर तो प्लॅन काय आहे तर ती म्हणते कळेलच लवकर. आणि इथे समर आणि पूजामध्ये बोलणं चालू असतं की तिचा जो प्लॅन आहे तो त्याला सांगायला त्याने सुरुवात केलेली असते आणि प्लॅन इतका झक्कास परफेक्ट आहे, त्यात आता काही चूक होणारच नाही. हे ऐकून तर आणखीनच खुश होतो समर. खुश झालेला समर आता मिठी मारतो पूजाला. आपल्याला आता पुढे पाहायला मिळते की दलपत आणि मैनावती हे बाळजाबाईशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे की आमचा जो मुलगा आहे जयवंत त्याच्या आता कामाचं बघा, त्याला किती दिवस असं घरात आयत्या भाकरी तोडायला ठेवायचं. तर बाळजाबाई म्हणते की ह्या विषयावर तुम्ही दुष्यंतशी बोला ना. तर ते दोघंही घाबरतात की दुष्यंत ह्या जयवंतला माफ करेल का, पुन्हा कामावरती घेईल का, त्याच्या इतक्या चुका आहे त्या माफ करेल की नाही. तर आता आपल्याला प्रयत्न तर करावाच लागेल. मग मैनावती म्हणते तुम्ही कृष्णाशी बोला ना. मग कृष्णा दुष्यंतशी बोलेल आणि काहीतरी मार्ग निघेल. बाळजाबाई म्हणते का तिचंच का ऐकेल तो, तुम्ही बोलून बघा ना.
तर आता इथे त्यांच्यामध्ये असं संवाद होतो की तो चुकला आहे, त्याने मान्य केलं आहे, तो पुन्हा चूक करणारही नाही अशी त्यांनी शाश्वती दिली. आपण प्रयत्न करून कृष्णाशी बोलू आणि कृष्णाला सांगू ना दुष्यंतला की याला पुन्हा कामावरती ठेवू. आणि त्याच वेळेला आपले कृष्ण आले मी म्हणत तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येत असताना तिचा पाय अडखळतो साडीत आणि ती पडणार, तेव्हाच तिला आपली बाळजाबाई सावरून घेते आणि मग तिला ती म्हणते की अगं जरा सांभाळून बघू दे तुझ्या हातातला ट्रे. मग तिच्या हातातला ट्रे दोघीजणी घेतात आणि खाली ठेवतात. त्याच वेळेला पाठीमागून वादळ येणार वादळ अशी हाक मारत एक साधू संत बाबा आलेला असतो. त्याला पाहून सगळेजण घाबरतात. अगदी हवा जोराची सोसाट्याची सुटते, वारं उडतं, पालापाचोळा उडू लागतो आणि वादळ येणार ह्या आवाजाकडे पाहून सगळेजण घाबरलेले असतात. आता हे वादळ येणार हा व्यक्ती कोण? बाळजाबाईने त्याला पाहिलं, ओळखलं. तो म्हणू लागतो की वादळ तुमच्या घरावर येणार. तुमच्या घराच्या 7 पिढ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहे, माझ्या घराण्याकडे, आणि माझ्या घराण्याकडे असलेल्या कुंडल्या आणि आम्ही केलेलं जे भाकीत आहे ते कधीच खोटं ठरलेलं नाही आहे. आणि आज मी जे भाकीत करायला आले तेही 100% खरं आहे. ते भाकीत काय आहे तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन हलून एकदम सगळ्यांना मोठा धक्का बसणार आहे. भाकीत हे असं आहे की कृष्णाच्या हातून एका महिन्यात 5 चुका घडणार. 4 चुका तर माफ होणार, पण 5वी चूक मात्र माफ होणार नाही. त्या 5व्या चुकीचा श्राप लागणार आणि ह्या घरातला एक कुटुंब प्रमुख, एक व्यक्ती ह्या जगातनं निरोप घेणार. ती व्यक्ती फक्त कृष्णामुळेच मरणार. हे जे भाकीत आहे ते इतकं भयंकर आहे, अगदी बाळजाबाईसुद्धा घाबरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जे भाकीत केलेलं आहे ते खरं होईल का हा पण एक पूजेचा प्लॅन आहे. हे सगळे कसे उलगाडे आपली कृष्णा करणार, एका महिन्यामध्ये आलेले हे वादळ कसं ती लोटवून लावणार, कुणाची मदत घेणार, बाळजाबाई तिला साथ देणार का? चला तर मग पुढे ज्या घटना घडणार त्याचा आपण साक्षीदार होऊया. आत्ता थोड्या वेळासाठी घेऊ विश्रांती. पुढील भागामध्ये जे काही होईल ते आपण पुन्हा भेटून मिळून पाहूया. धन्यवाद.